मंडळी, जगभरामध्ये सध्या फार मोठा चर्चेत असलेला विषय म्हणजे नीट पेपरफुटी प्रकरणी जे जंतर मंतरवरती कॉक्रोच जनता पार्टीचं जे आंदोलन सुरू आहे आणि त्याचा सगळा गदारोळ परत ते सगळं लाठीचार्ज या सगळ्या घटनेच्या निषेधार्थ जे आहे ते वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं उद्या म्हणजे 23 तारखेला महाराष्ट्र बंदची हक्क दिलेली आहे. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दिलेली आहे. वंचित बहुजन आघाडीचे ते अध्यक्ष आहेत, सर्व आहेत. आता माझ्यासोबत रेणापूरचे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते येतात. त्यांनी इथं पण निवेदन दिले. त्यांची एकूणच काय बंदचं स्वरूप कसं असणार, त्यांनी काय दिलं तर आपण निवेदन आणि कशासाठी बंद केलं. दिनांक 20 रोजी संविधानिक मार्गाने दिल्ली येथे जे आंदोलन चालू होतं आणि त्या आंदोलनावरती इथल्या या मनुवादी व्यवस्थेने आणि जे सरकारमध्ये भाजपचं सरकार आहे यांनी अमानुषपणे त्या विद्यार्थ्यावरती लाठीहल्ला केलेला आहे आणि त्या विद्यार्थ्यावरती गुंड प्रवृत्तीचे माणसं सोडून पोलीस आहेत का गुंड आहेत हे सुद्धा कळालेलं नाही. आणि विद्यार्थी हा देशाचा भावी नागरिक आहे आणि आज या विद्यार्थ्याचे हे हाल झालेले पाहून या देशातील एकमेव व्यक्ती आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या आव्हानातून उद्या दिनांक 23 रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे. आणि त्यानुसार आम्ही रेणापूर तालुक्यातील पूर्ण प्रमुख बाजारपेठा या बंद राहतील अशा आशयाचं बंदमध्ये सर्वांनी, सर्व व्यापाऱ्यांनी, नागरिकांनी सहभागी व्हावं असं आम्ही सर्वांना निवेदन करतो, सर्वांना आवाहन करतो. हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे. विद्यार्थ्यावर जो लाठी हल्ला झालेला आहे या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ आपण संविधानिक आणि शांततेच्या मार्गाने आपण हा बंद पाळूयात, एवढंच या प्रसंगी आम्ही आवाहन करतो. थांबतो. धन्यवाद. आहे का माईक चालू आहे ना? हां, झालं, बस झालं. ओके. काय झालं मग अशी तिथं बाईट घेतलो, शेवट करायचं नाही बस झालं, बस मग अशी